आपल्या पाथर्डी तालुक्यापासून थोड्याच अंतरावरती म्हणजे फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे धामणगावचे देवीचे मंदिर एवढे छान आणि एवढे भारी हे मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये पहिली पायरी चढल्यानंतर एवढं छान वाटलं, मन प्रसन्न झालं। समोरचा जो भाग आहे आणि जे परिसर आहे हे एवढं निसर्गमय वातावरण आहे। तर आपण गेलो होतो मंदिरामध्ये तर पाहू शकताय किती छान आहे, हे बांधकाम पण छान आहे। हा शेजारचा भाग आहे मंदिरापासूनचा, आतमधले जे आहे तर ते आपण काही जास्त व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे। तर हे आपण मंदिराच्या एका बाजूने चाललेलो होतो, तर तिथं हा एक दगड असतो बघा, ह्याचं एक खूप वेगळा अनुभव आहे। कारण या दगड जर आपली मनातली इच्छा आपण बोललो तर तो दगड तो फिरतो। तर तिथं दुसरेही काही जे लोक होते तर त्यांनी बघा ते फिरत होते दगड, तर तो दगड त्यांना फिरला नाही। 2 जणांनी फिरवला, तो फिरला नाही। सगळेजण प्रयत्न करत होते, आपापल्या मनातली इच्छा बोलत होते, दगड मात्र फिरत नव्हता। 1 रुपया मांडायचा आणि दगडावरती हात ठेवायचा आपली इच्छा बोलून। तर सगळ्या झाल्याच्या नंतर माझ्या मुलाला पण इच्छा होती की इथं हात ठेवून त्यालाही काहीतरी बोलून तो दगड फिरवायचा होता। तर शेवटी मग त्याला सांगितलं की बोल आता तू काय इच्छा बोलणार आहेस, कारण 5वीचा मुलगा आणि तो काय इच्छा बोलणार आहे। तर शेवटी त्याचं एक मनामधली इच्छा होती, त्यामुळे त्याला मी हो बोलले की तुला बोलायचं तर तू बोलू शकतो। त्यानंतर मग त्यानं त्या दगडावरती हात ठेवला आणि त्याला तो दगड फिरला पण। खरंच म्हणजे एक जिवंत उदाहरण आहे ते। कारण आपण जरी एक अंधश्रद्धा पाळत असलो आणि जरी वाटत असेल ना, तरी हे मात्र सत्यता आहे। कारण तो दगड फिरतो आणि तो दगड त्याला फिरला पण होता। एक जिवंत उदाहरण आहे। कुणी जर पाहिलेलं नसेल तर नक्कीच बघून घ्या। मंदिराच्या वरच्या बाजूस म्हणजे जाता वेळेस उजव्या बाजूला तिथं तो दगड आहे, तिथं तुम्ही तो पाहू शकता। जिवंत अनुभव तुम्ही तो घेऊ शकता। वातावरण पण एवढं छान झालेलं होतं, ढगाळलेलं होतं, पाऊस येण्याची शक्यता होती, खूप छान वातावरण होतं। त्यानंतर मग निघता वेळेस आम्ही गेलो होतो गाड्यांकडं, तेवढ्यात आठवण आली की इथं पण हे पहा प्राचीन काळामधलं इथं एक पाणी। तर पाहू शकता इथं 2 मुलं पण खेळत होते दोरीने, एक इकडच्या बाजूने होता आणि एक इकडच्या बाजूने। माझ्या मुलाच्या मनात इच्छा आली का मी आज जायचे, मला ते पाण्याला हात लावून यायचे। पाणी किती असेल याचं आपण माप नाही करू शकत, कारण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात। तर तो तिथपर्यंत गेला, तर त्याने पाहिलं, शेवटी त्याची इच्छा त्यानं पूर्ण केली। त्या पाण्यामध्ये हात बुडवला आणि थोडासा एक वेगळा आनंद घेतला। कारण जरी माझे मुलं आताच्या काळातले आहेत पण दोघेही माळकरी आहेत, याचा मला खूप मोठा गर्व आहे। कारण माझे मुलं कोणत्याही वाईट मार्गाला नाही येतं आतापर्यंत तरी, कारण जेवढे आपण त्यांना संस्कार द्यायचे तेवढे चांगले दिलेत। नक्कीच इथे एकदा भेट द्या, जिवंत उदाहरण आहे।